नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण मक्का लागवडीविषयी माहिती या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। मक्का लागवड ही 4 फूट 2 नळ्यांमधील अंतर आणि नळीच्या आजूबाजूने मक्याचे 2 तास याच्यामधील अंतर हे 9 इंच आहे। आणि मक्यामध्ये मोकळी हवा खेळण्यासाठी आपण हे अंतर 2 नळी ओळीमधील अंतर हे मोकळं ठेवलेलं आहे। तर मक्याला आपण खत नियोजन हे महाधन कंपनीचे 9-24-24 एकरी 80 किलो असं नियोजन केलेलं आहे। महाधन कंपनीचं जे खत आहे हे ॲडव्हान्स मध्ये आहे थोडंसं। यामध्ये 9-24-24 हे खत वापरल्यास तुम्हाला यामध्ये भेसळ डोस मक्याला टाकण्याची गरज नाही। यामध्ये तुम्हाला ह्युमिक, बोरान, झिंक, मॅग्नेशियम, सल्फर हे घटक या बॅगमध्ये आहेत आणि NPK हे 9-24-24 अशा प्रकारे घटक आहे। आपण बघू शकता मक्का लागवड ही अशा पद्धतीने केलेली आहे। आज या मक्याला पूर्ण 10 दिवस झालेले आहेत लागवड करून आणि हा मका आता निघालेला आहे। आपण पेरणी केल्यानंतर लगेच खत नियोजन केलेलं आहे। तर अशा प्रकारे या मक्याची लागवड आपण केलेली आहे। यामध्ये एक फायदा असा आहे, आपल्याला स्प्रिंकलरने मक्का लागवड केल्यापेक्षा ड्रिपने लागवड मक्का करणे, ड्रिपवर मक्का लागवड करणे हे फायद्याचे ठरते। पाणी कमी लागते आणि शेतामध्ये तण नियंत्रण सुद्धा होते। तर या मक्याची व्हेरायटी जी आहे ही मैको 4065 ही आहे। तुम्ही बघू शकता मका निघालेला आहे आपल्या शेतामध्ये। यामध्ये कपाशीचं क्षेत्र आहे आणि कपाशी काढून मक्का लागवड केलेली आहे आणि हे कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून तूर घेतलेलं आहे। तर जानेवारी महिन्यामध्ये शेवटी तूर हे पूर्ण शेतातून निघून जाईल आणि या मक्याला पट्टा पद्धत तयार होईल। म्हणजे 8 फूट अंतर, 2 नळ्यांमधील अंतर हे 8 फूट होणार आहे। तूर निघून गेल्यावर मोकळी हवा मक्याला लागणार आहे, त्यामुळे हे आंतरपीक घेऊन पट्टा पद्धत तयार होणार आहे। यामध्ये आता आपल्याला अजून 10 दिवसानंतर फवारणीचं नियोजन घ्यायचं आहे। फवारणी व्यवस्थापन हे आपल्याला करताना यावर गॅस पॉयझनची फवारणी घ्यायची आहे। कुठल्याही कंपनीचं एक गॅस पॉयझन घ्यायचं आहे आणि सकाळी दव पडलेला असताना सुद्धा फवारणी करायची आहे, कारण आपलं औषध हे मक्याच्या पानांवरती आणि त्या पोंग्यांमध्ये उतरणार आहे। अशा प्रकारे ही मक्याची लागवड केलेली आहे। तर पुढील व्हिडिओ हा आपण फवारणीचे जे नियोजन आहे त्याचा बनवणार आहे। तरी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।